विरारमध्ये अवैध पार्किंग करणाऱ्या 60 बसेसवर कारवाई करण्यात आलेली आहे। विरारच्या मनवेलवाडा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई केलेली आहे। ही मनवेलवाडा परिसरात जर पाहिलं तर कशा प्रकारे अनधिकृतपणे ह्या ज्या बसेस उभे राहतात आणि ही स्पेशल मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये 60 बसेसवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी 1500 ते 1700 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग, अतिवेग आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत पार्किंगचा प्रश्न सुटेपर्यंत कारवाई सुरूच राहणार असा इशारा वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे लक्झरी बस चालकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे। याआधी देखील पोलिसांनी या परिसरात अशा प्रकारची कारवाई केली होती, पण 4 ते 5 दिवस या बस बंद राहतात, पुन्हा एरे माझे मागला अशी ही कारवाई होते। या संपूर्ण कारवाईवर पोलिसांनी नेमकं काय म्हटलं इतक्यात? विरारच्या काही रहदारीच्या ठिकाणी, डिपार्ट वगैरे ठिकाणी या लक्झरी बसेस आहेत त्या अनधिकृतपणे पार्क करून रहदारीचा अडथळा करतात, अशा नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत। लहान मुलांच्या शाळा वगैरे सुटतात, त्यामुळे त्यांच्या वाहतुकीला खूप प्रमाणे अडथळा होतो आणि हे लक्झरी बसेस ते वाहतुकीचे नियमन न पाळतात, कुठल्याही रस्त्यावरून अतिवेगात वाहने नेत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते। त्यामुळे यांच्याविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आलेली आहे। आता सकाळपासून जवळजवळ आम्ही 60 बसेसवर कारवाई केलेली आहे। त्यांच्याविरुद्ध आता त्यांना दंड 1700 ते 1500 रुपयापर्यंत दंड आता आकारण्यात आलेला आहे। परत या प्रकरणात सर्व लक्झरीवाल्यांची मिटिंग घेण्यात येणार आणि त्यांना रहदारीच्या ठिकाणी कुठेही अडथळा होईल अशा वाहतूक बसेस उभे न करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात येणार। या रस्त्यावर बऱ्याच वेळा राहत असतात, ही कारवाई अशीच चालू राहणार? ही कारवाई आता सतत सुरू राहणार आहे, जोपर्यंत इथून हे पूर्ण निष्कासित होत नाही सर्व लक्झरी, तोपर्यंत ही सर्व कारवाई सुरू राहणार।